नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 20 मे आज दुपारनंतर पूर्ण महाराष्ट्रात संपूर्णच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु काही जो कोकणचा एरिया आहे या कोकणच्या एरियात मोठ्या प्रमाणात ढग दाटून येणार आहेत. दुपारी 2 वाजता पाऊस मोठ्या प्रमाणात चालू होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला जो काही मुंबई, नाशिक, खोपोली, गोरेगाव आणि तसेच या ठिकाणी चिपळूण, खेड, वाई, प्रतापगड, दापोली तसेच जो काही हा एरिया आहे भोर एरियामध्ये 17 मिलीमीटरपर्यंत पावसाचा हा केंद्रबिंदू ठरणार आहे. तर तसेच उर्वरित भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चिपळूणच्या जो काही दक्षिणेचा भाग आहे मागजान, पाटण तसेच जो साखरपा या ठिकाणी हा सुद्धा खाली जो सेंटर बिंदू राहणार आहे. महाराष्ट्रात या ठिकाणी सुद्धा 20 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात खाली रायपाटण तसेच जो काही गगनबावडा आहे हा सुद्धा एक केंद्रबिंदू राहणार आहे. या ठिकाणी सुद्धा 100% प्रमाणात ढगांचं दाटून आलेले आहेत. तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची परिस्थिती राहणार आहे आणि स्थानिक पाऊस त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन हा एक 4-5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटापर्यंत पडण्याची शक्यता आहे. नंतर आपण 3 वाजता कशी परिस्थिती राहणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत. 3-4च्या सुमारास सुद्धा महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती बदलेल. 5 वाजायच्या सुमारास सांगली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी 20 ते 25 मिलीमीटरपर्यंत खूप पाऊस पडू शकतो. विटा, कोल्हापूर, जत हे काही तालुके आहेत या तालुक्यातील संपूर्णच गावामध्ये अशी परिस्थिती राहणार आहे. तासगाव सर्व या भागामध्ये मोठ्या प्रमाणात 20 ते 25 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडणार आहे. तरी देखील उर्वरित महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच जो काही अहमदनगर, अहिल्यानगरचा जो पण काही भाग आहे आणि पुणे यांच्या जो मधले काही तालुके आहेत दौंड, जेजुरी, खेड आणि तसेच जो काही शिरूरचा एरिया आहे शिरूर, मालठण, शिक्रापूर या ठिकाणी